नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलालजी नेहरू आणि काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची एक संधी म्हणून या चर्चेकडे पाहिलं. खोटा इतिहास, बदनामीकारक गोष्टी सांगण्यासाठी संसदेचा वेळ वाया घालवला. 1875ला वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं गीत. नंतर त्यांच्याच आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश झाला. 1896ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी या रचनेला संगीतबद्ध केलं आणि त्यांनी हे गीत पहिल्यांदा गायलं. रहीमतुल्ला यस सयानी हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष. तेव्हापासून आज तागायत वंदे मातरम हा आम्हा सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि बहुसंख्य भारतीयांचा श्वास आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस वंदे मातरम ही घोषणा देणं, वंदे मातरम गीत गाणं हा राष्ट्रद्रोह होता. गोळ्या घातल्या जायच्या, जन्मठेपेची शिक्षा दिली जायची, तुरुंगात डांबलं जायचं, तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चरखा असलेल्या तिरंगी ध्वजाच्या खाली लाखो लोकांनी वंदे मातरम निर्भयपणे गायलं. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा संघर्ष हा वंदे मातरमच्या नाऱ्यांनी संबंध देशभर गुंजला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातले शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला, लहान मुलं सुद्धा वंदे मातरम म्हणत म्हणत इंग्रजांवर चालून गेले होते. नारायण दाभाडे नावाचा 13-14 वर्षाचा मुलगा पुण्यामध्ये वंदे मातरम म्हणत इंग्रजांच्या गोळीला बळी पडला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनातला 42च्या आंदोलनातला पहिला शहीद.